जय शिवराय मित्रांनो. तर आपण आज जातोय असीरगड किल्ल्यावर. असीरगड किल्ला हा मध्य प्रदेश राज्यातील बुरहानपूर शहराच्या उत्तरेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सातपुरा पर्वतरांगेत येतो. हा किल्ला 15व्या शतकाच्या सुरुवातीचा असल्याचे म्हटले जाते आणि तो नर्मदा आणि ताप्ती नद्यांच्या खोऱ्यात जोडणाऱ्या सातपुरामधून जाणारा रस्ता आहे, जो उत्तर भारतातील दख्खनकडे जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. तो दख्खनची किल्ली म्हणून ओळखला जात असे. तर आता आपण येऊन पोचतो गडाच्या मुख्य दरवाजापाशी. भरभक्कम असा मुख्य दरवाजा बनवलेला आहे. समोर गेल्यावर आपल्याला गडावरील वास्तू बघायला मिळतात. असे म्हणतात की असीरगड किल्ला हा टाक राजपुतांनी बांधलेला किल्ला आहे, ज्यांनी 9व्या शतकापासून किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश हा ताब्यात घेतला होता. आणि असीरगड किल्ल्याच्या आजूबाजूचा निमार प्रदेश हा पारंपरिक गड होता आणि 9व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत तौक राजपुतांच्या नियंत्रणाखाली हा किल्ला होता. नंतर तौंकवर तोमर राजपुतांनी यावर कब्जा केला आणि नंतर चौहान राजपूत हे या क्षेत्राचे अधिपती बनले. त्यामुळे तौक राजपुतांना सामंती दर्जा मिळाला होता. आता सध्या आपण येऊन पोचतो त्या तलावापाशी. नंतर आपण गडाचे काही अवशेष बघू शकतो. समोर गेल्यानंतर आपल्याला गडावरील एक प्राचीन असं महादेवाचं मंदिर बघायला मिळतं, जे थोडं खाली आहे आणि खूप प्राचीन असून असे म्हणतात की यावर दररोज सकाळी येथे पूजा करण्यासाठी अश्वत्थामा येतो. ही एक पौराणिक कथा आहे. इथे असे मानले जाते की अश्वत्थामा दररोज सकाळी इथे येऊन पूजा करून जातात. आपण बघू शकतो एक महादेवाचे मंदिर आहे. इथे खाली खोल विहिरीसारखा भाग पण आहे. मंदिर खूप प्राचीन असून इथे एक फलक लावण्यात आलेला आहे, जिथे त्याची माहिती पण देण्यात आलेली आहे. 18व्या शतकातील हे मंदिर असून मंदिराचा बराचसा भाग हा काळाच्या ओघात पडलेला आहे. आपण बघू शकता. आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जात आहोत. मंदिर 18व्या शतकातले असल्यामुळे खूप प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता बाहेरच नंदी आहे आणि मंदिर खूप प्राचीन आहे. त्यामुळे आतून मंदिराचा बराचसा भाग हा जीर्ण झालेला आहे. अशा प्रकारे आपण असीरगड किल्ला हा बघितलेला आहे. तर भेटूया पुढच्या भागात.